नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.3 यातील क्वेश्चन नंबर 1 to 6 हे 6 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. यातील पहिले 2 प्रश्न खूपच सोपे आहेत. पहिला प्रश्न, फॉर क्लास इंटरवल पहा, येथे आपल्याला क्लास दिलेला आहे 20 to 25. राईट दी लोअर क्लास लिमिट अँड दी अपर क्लास लिमिट. येथे क्लास 20 to 25 आहे, लोअर क्लास लिमिट 20 आहे आणि अपर क्लास लिमिट 25 आहे. पहिला जो नंबर आहे तो लोअर क्लास लिमिटचा आहे आणि दुसरा जो नंबर आहे तो अपर क्लास लिमिटचा आहे. लोअर क्लास लिमिट इक्वल टू 20, अपर क्लास लिमिट इक्वल टू 25. दुसरा प्रश्न, फाइंड दी क्लास मार्क ऑफ दी क्लास. पहा, येथे क्लास 35 to 40 आहे आणि येथे आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे. पहा, क्लास मार्क म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. पहा, क्लास मार्कचा फॉर्म्युला, क्लास मार्क इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट आणि या ॲडिशनला 2 ने डिवाइड करायचं. पहा, येथे लोअर क्लास लिमिट 35 आहे प्लस अप्पर क्लास लिमिट 40 आहे आणि अपॉन 2. पहा, या दोघांची ॲडिशन केली आपण तर 75 होईल अपॉन 2. 75चे हाफ म्हणजे काय होतील? 37.5. पहा, या क्लासचा क्लास मार्क काय आहे? 37.5. क्वेश्चन नंबर 3, येथे आपल्याला क्लास मार्क दिलेला आहे. क्लास मार्क 10 आहे आणि क्लासची विड्थ 6 आहे. तर फाइंड दी क्लास. तर तो क्लास कोणता असेल? आपल्याला क्लास फाइंड आउट करायचा आहे. पहा, सोल्युशन, आपल्याला क्लास मार्क दिलेला आहे. क्लास मार्क इक्वल टू 10, बरोबर आहे. आणि आपल्याला क्लासची विड्थ पण दिलेली आहे. क्लास विड्थ इक्वल टू 6 आहे. क्लास मार्क म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2, बरोबर आहे. म्हणजे क्लास मार्क म्हणजे आपण काय लिहिणार? लोअर क्लास लिमिट आणि प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. क्लास मार्कचा फॉर्म्युला इक्वल टू 10, बरोबर आहे. पहा, क्लास विड्थचा फॉर्म्युला, क्लास विड्थ म्हणजे काय? अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. ही व्हॅल्यू आपल्याला 6 आहे, बरोबर आहे. येथे आपल्याला लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट माहिती नाही, त्यामुळे आपण काय करू? लोअर क्लास लिमिट x आणि अप्पर क्लास लिमिट y कन्सिडर करू आपण. लेट लोअर क्लास लिमिट बी x, समजा x आहे, अँड अप्पर क्लास लिमिट बी y. पहा, या व्हॅल्यू आता येथे पुट करू आपण. म्हणजे काय होईल? लोअर क्लास लिमिट x घेतलेली आपण, म्हणजे x हे प्लस अप्पर क्लास लिमिट y घेतलेली आहे, y हे अपॉन 2 आणि इक्वल टू 10. हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. त्याप्रमाणे इकडे आपल्याला इक्वेशन मिळेल, बरोबर आहे. अप्पर क्लास लिमिट y आहे मायनस लोअर क्लास लिमिट x आहे इक्वल टू 6. पहा, या 2 इक्वेशनवरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढता येतील. x आणि yच्या व्हॅल्यू काढल्या म्हणजे आपल्याला लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिटच्या व्हॅल्यू माहिती होतील. म्हणजे आपल्याला क्लास कोणता आहे ठरवता येईल. पहा, यावरून काय होईल? देअरफॉर x प्लस y इक्वल टू 20 होतील, बरोबर आहे. हे 2 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. पहा, हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल, बरोबर आहे. क्लास मार्कवरून आपण एक इक्वेशन तयार केलं आणि क्लास विड्थवरून एक इक्वेशन तयार केलं. पहा, आपल्या दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची. त्यासाठी येथे x आधी आहे, येथे x नंतर आहे. म्हणजे आपण जर असं लिहिलं, आपण हे मायनस x आणि प्लस y, फक्त साईनसहित आपण मायनस x आधी लिहिला आणि प्लस y नंतर लिहिला, इक्वल टू 6, बरोबर आहे. आता दोघांचे ॲडिशन करायला एकाखाली एक x आणि y येतील, बरोबर आहे. ॲडिंग 1 अँड 2, हे सपोज 2 नंबर. ॲडिंग 1 अँड 2. पहा, इक्वेशन 1 x प्लस y इक्वल टू 20
इक्वेशन 2 -x प्लस वाय आपण ॲडिशन काय केली, कारण एक्सला येथे प्लस आहे येथे मायनस आहे, दोघांची ॲडिशन केली, एक्स कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे, आणि वायची व्हॅल्यू मिळेल इक्वल टू 6. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, वाय प्लस वाय 2y इक्वल टू हे 26 होतील, बरोबर आहे. म्हणजे यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 26/2. 26ला 2ने डिवाईड केलं तर 13 मिळेल, बरोबर आहे. आता वायची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू येथे पुट केली तरी चालेल, येथे पुट केली तरी चालेल, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल. पुट y इक्वल टू 13 इन इक्वेशन 1. देअरफॉर वायच्या ऐवजी 13 पुट करायचे, म्हणजे एक्स प्लस 13 इक्वल टू 20, बरोबर आहे. एक्स इक्वल टू काय होईल, हे 13 मायनसमध्ये जातील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7 मिळेल आपल्याला. 20 - 13 एक्स इक्वल टू 7, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि वायची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. एक्स म्हणजे काय आहे, लोअर क्लास लिमिट, आणि वाय म्हणजे अपर क्लास लिमिट, म्हणजे आपल्याला क्लास मिळालेला आहे, बरोबर आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड क्लास इज एक्सची व्हॅल्यू किती आहे 7. आधी एक्सची लिहू आपण आणि नंतर वायची, आधी लोअर क्लास लिमिट नंतर अपर क्लास लिमिट. हा येईल क्लास 7 to 13, मायनस नाही, हे 7 to 13 म्हणजे 7पासून 13पर्यंत तेवढी क्लासची रेंज आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. येथे क्लास आहे, येथे टॅली मार्क्स आहे आणि येथे फ्रिक्वेन्सी आहे. क्लास दिलेला आहे, टॅली मार्क्स दिलेले आहेत, तर या किती टॅली मार्क्स आहेत 1 2 3 4 आणि ही हॉरिझॉन्टल 1 म्हणजे 5. येथे काय लिहिणार आपण 5. या किती लाईन्स आहेत, ह्या 5 आहेत, ह्या 5 आहेत आणि ह्या 4 आहेत, म्हणजे 5 5 आणि 4 म्हणजे सर्वांची ॲडिशन 14 होईल. येथे नंबर कोणता लिहिणार आपण, कारण येथे टॅली मार्क्सच नाहीत, त्यासाठी आपण काय करू, आधी हे सॉल्व करू आपण. या किती लाईन्स आहेत 4 आहेत, 4 टॅली मार्क्स आहेत, बरोबर आहे. या सर्वांची ॲडिशन म्हणजे ही आहे, बरोबर आहे, परंतु येथील नंबर आपल्याला माहिती नाही, तो सपोज आपण एक्स घेऊ, बरोबर आहे. म्हणजे सर्वांची ॲडिशन 35 आहे, म्हणजे 5 + 14 5 + 14. येथे फक्त या बॉक्समध्ये काय येणार आहे ते लिहायचं, आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. हा एक्स घेतला आपण, त्या एक्सची व्हॅल्यू आपण आता काय येते ती काढू. हे 4 सर्वांची ॲडिशन 35 आहे, यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. हे 19 हे 23 होतील, म्हणजे 23 आणि प्लस एक्स, बरोबर आहे. ह्या सर्वांची ॲडिशन केली आपण, 23 आली प्लस एक्स इक्वल टू हे 35. देअरफॉर एक्स इक्वल टू 35मधून हे 23 मायनस होतील, देअरफॉर एक्स इक्वल टू 12. एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 12, बरोबर आहे. 12 आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. सर्वांची ॲडिशन 35 येईल आता, बरोबर आहे. हे 12 आहे, म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल, 12 टॅली मार्क्स करावे लागतील, बरोबर आहे. येथे 12 आलेलं आहे, म्हणजे 4 आणि ही 5, या 4 झाल्या आणि ही हॉरिझॉन्टल एक लाईन म्हणजे 5 झाल्या. 5 10 आणि आता 2 पाहिजेत, 1 2, याप्रमाणे टॅली मार्क्स येतील. याप्रमाणे टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, इन अ ट्री प्लांटेशन. एक वृक्ष लागवडीचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये 45 स्टुडंट्स आहेत, म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 45. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती झाडे लावलेली आहेत, कोणी 3 लावले असतील, कोणी 4, कोणी 5, कोणी 6, प्रत्येकानं वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. तर 45 स्टुडंट्सनी जेवढी काही झाडे लावलेली आहेत प्रत्येकाची रीडिंग आपल्याला इथे दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 45 टोटल नंबर आहेत. तर प्रत्येकाने किती झाडे लावली यांची रीडिंग आपल्याला इथे दिलेली आहे. तर या इन्फॉर्मेशनचा आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचा आहे. टेबल कसा तयार करायचा, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. येथे आपण सर्वप्रथम काय लिहिणार, नंबर ऑफ ट्रीज. हे ट्रीज आहेत, बरोबर आहे, नंबर ऑफ ट्रीज. 3 कॉलम करायचे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलसाठी, नंबर ऑफ ट्रीज. नंतर येथे टॅली मार्क्स,
दुसऱ्या कॉलममध्ये टॅली मार्क्स आणि येथे फ्रिक्वेन्सी घ्यायची आपल्याला. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स. पहा नंबर ऑफ ट्रीज. आता यामध्ये सर्वात लहान नंबर कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आणि सर्वात मोठा कोणता आहे. पहा सर्वात लहान नंबर कोणता, येथे 3 आहे बरोबर आहे. आणि सर्वात ग्रेटर नंबर कोणता आहे 7 आहे बरोबर आहे. म्हणजे आपण 3 पासून रीडिंग काउंट करणार 3, 4, 5, 6 आणि 7 बरोबर आहे. आता सर्व नंबर यामध्ये आलेले आहेत. 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6, 7 सर्व नंबर आहेत बरोबर आहे. आता टॅली मार्क्स. आता टॅली मार्क्स 3 हा नंबर किती टाइम्स आहे ते येथे काउंट करायचं आपल्याला. पहा हे 3, पहा इथे आपण क्रॉस केलेला आहे त्यामुळे येथे एक लाईन देणार आपण. प्रत्येकाला क्रॉस करायचं म्हणजे नंबर कोणते विसरणार नाहीत आपले. पहा 3ला आपण कॅन्सल केलेला आहे तर येथे 1 टॅली मार्क घेतलेला आहे. पुन्हा 3 आहे का, येथे आहे पहा. मग इथे अजून एक लाईन घेणार आपण. 3 आहे, इथे अजून एक लाईन. पुन्हा 3 आहे का, आहे. हा 3 हे 4 झालेले आहेत. तर 5साठी काय करायचं आहे, अशी होरिझॉन्टल लाईन या डायरेक्शनमध्ये घ्यायची. या डायरेक्शनमध्ये घ्यायची नाही, उलटी अशी याच डायरेक्शनमध्ये पाहिजे आपल्याला. आता 3 आहे का, हे 3, हा 3, हा 3, 3, 3 2 टाइम्स, 1 2 टाइम्स आणि 3 पहा 4 हे 5 टाइम्स बरोबर आहे. आता 3 संपलेले आहेत म्हणजे टोटल किती आहेत टॅली मार्क्स, या 5 आणि या 5 म्हणजे 10. येथे लिहिणार आपण 10. म्हणजे 10 विद्यार्थी असे आहेत की प्रत्येकाने 3-3 झाडे लावलेली आहेत 10 विद्यार्थ्यांनी. आता 4ला काउंटिंग करायची आपल्याला. पहा येथे 4 आहे, येथे 4 आहे बरोबर आहे. 2 टाइम्स घेतलेला आहे आपण. पुन्हा 4 आहेत, येथे 4 आहेत. पहा 4 टाइम्स झालेले आहेत. पहा येथे 4 आहे. 5 टाइम्ससाठी 5. पहा हे 4. तर पहा 5 झाले की थोडा स्पेस घ्यायचा आणि पुढच्या मार्किंग करायची आपल्याला. पहा येथे 4 आहेत, येथे 4 आहेत, हे 4 आहेत, हे पण 4 आहेत, हे 4, हे 4. पहा येथे 4 आहे, 4 झालेले आहेत, हे 5 टाइम्स बरोबर आहे. आणि लास्टचा हा एक 4 म्हणजे 5 हे +5 आणि +1 म्हणजे 11. नंबर ऑफ स्टुडंट्स 11 आहेत की प्रत्येकाने 4-4 झाडे लावलेली आहेत. पहा आता नंतर 5ची आपल्याला काउंटिंग घ्यायची. 5 किती टाइम्स आहेत पहा इथे काउंटिंग करू आपण, नंतर टॅली मार्क्स देऊ. 1 टाइम्स, हे 2 टाइम्स, 3, 4, 5 टाइम्स, 6 टाइम्स, 7 टाइम्स, 8, 9, 10, 11 टाइम्स आहेत बरोबर आहे. म्हणजे 11 मार्किंग करायची. तर हे 5 होतील, हे 5 होतील आणि 1 बरोबर आहे. 5, 5 आणि 1 म्हणजे 11. आता 6 किती टाइम्स आहेत काउंट करू आपण. पहा 1 टाइम्स, 2, 3, 4, 5, 6, 7 टाइम्स आहेत बरोबर आहे. 6 आहेत 7 टाइम्स म्हणजे हे झाले 5 आणि हे झाले 2. 5 + 2 म्हणजे 7. आता 7 किती टाइम्स आहेत, 1, 2, हे 3, 4, 5 आणि 6 टाइम्स आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4 हे 5 आणि 1 म्हणजे हे 6. पहा प्रत्येकाला आपण कॅन्सल केलेला आहे बरोबर आहे. म्हणजे सर्व नंबर आपले काउंटिंगमध्ये आलेले आहेत, एक पण विसरलेला नाही आहे बरोबर आहे. पहा आता येथे काय करायचं आपल्याला, टोटल लिहायची. ही टोटल काय n ने दाखवायची आपल्याला. n = पहा सर्वांची ॲडिशन केली आपण तर 45 येईल. पहा याप्रमाणे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, दी व्हॅल्यू ऑफ पाय अप टू 50 डेसिमल प्लेसेस इज गिवन बिलो. पहा पायची व्हॅल्यू पॉईंट नंतर आपल्याला हे 50 अंक दिलेले आहेत. पॉईंट नंतर 50 डेसिमल प्लेसेस आपल्याला दिलेले आहेत. या पॉईंट नंतर हे 50 नंबर्स आहेत. तर या नंबर्सचा आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. अनग्रुप आहे म्हणजे आपल्याला ग्रुप नाही करायचा. प्रत्येकाची रीडिंग किती आहे ती काउंट करायची आपल्याला टॅली मार्क्सने. अनग्रुप करायचा आपल्याला, क्लास करायचा नाही आहे. क्लास असेल तर ग्रुपड होईल, हा अनग्रुप करायचा आहे. पॉईंट नंतरचे अंक आपल्याला विचारात घ्यायचे, म्हणजे हा 3 आपल्याला विचारात घ्यायचा नाही आहे. या सर्वांचा आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल करायचं आहे. हे सर्व डिजिट आहेत, बरोबर आहे. येथे आपण लिहिणार डिजिट. नंतर येथे टॅली मार्क्स, येथे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाची येईल, नंबर ऑफ डिजिट्सची. नंबर ऑफ डिजिट्स म्हणजे 0 किती टाईम्स आहे ती फ्रिक्वेन्सी, 1 किती टाईम्स आहे ती फ्रिक्वेन्सी येईल. आता सर्वप्रथम सर्वात लहान नंबर कोणता आहे, येथे 0 आहे, बरोबर आहे. आणि सर्वात ग्रेटर नंबर कोणता आहे, 9 आहे. म्हणजे 0 पासून 9 पर्यंत आपण सर्व नंबर लिहून घेऊ. कारण 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, सर्वच नंबर आहेत त्याच्यात. त्यामुळे 0 आहे आणि 9 पण आहे. त्यामधील सर्व नंबर असल्यामुळे आपण 0 पासून लिहिणार सर्वात लहान नंबर. नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9. याप्रमाणे आपण डिजिट लिहिलेले आहेत. टॅली मार्क्स, आता टॅली मार्क्स 0 किती टाईम्स आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे. 0ची टॅली मार्क्स घ्यायची आपल्याला. पॉईंट नंतर 0 किती टाईम्स आहे, इथे 0 आहे का आपण काउंट करू. आपण 0 किती टाईम्स आहे ते काउंट करू आपण. इथे 0 हे 1 टाईम्स आहे, 2 टाईम्स. फक्त 0 2 टाईम्स आहे, म्हणजे इथे आपण काय लिहिणार, 2 टॅली मार्क्स करणार. आणि इथे फ्रिक्वेन्सी 2 टाईम्स, बरोबर आहे. आता 1 किती टाईम्स आहे, 1 2 हे 3 टाईम्स, हे 4 टाईम्स आणि हे 5 टाईम्स. म्हणजे 1 5 टाईम्स आहे. 1 2 3 4. 5 लाईन नाही करायची. 5साठी काय करायचं आहे, 4 अशा व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल, म्हणजे हे झाले 5. 1 आहे 5 टाईम्स. आता 2 किती टाईम्स आहे काउंट करू. 1 टाईम्स, हे 2 टाईम्स, 3 टाईम्स, 4 टाईम्स, 5 टाईम्स, म्हणजे 2 पण 5 टाईम्स आहे. 1 2 3 4 5. येथे लिहिणार 5. नंबर एकाखाली घ्यायचे म्हणजे छान दिसतात. आता 3 किती टाईम्स आहे काउंट करू आपण. 1 टाईम्स, सर्वांना असे क्रॉस करायचं म्हणजे कोणता नंबर विसरणार नाही. हे 1 टाईम्स, 2 टाईम्स, 3 टाईम्स, 4 टाईम्स, 5 टाईम्स, 6 टाईम्स, 7 आणि 8. 8 टाईम्स 3 आहेत, बरोबर आहे. 1 2 3 4 हे 5 झाले. 6 7 8 टाईम्स. आता 4 किती टाईम्स आहेत, येथे 4 आहे 1 टाईम्स, येथे 4 आहे 2 टाईम्स, येथे आहे 3 टाईम्स आणि येथे एक आहे 4 टाईम्स. एकही 4 आपला विसरलेला नाही आहे, 4 टाईम्स आहेत. म्हणजे 1 2 3 4, येथे 4. 5 किती टाईम्स आहेत काउंट करू. 1 टाईम, 2 टाईम्स, 3 टाईम्स, 4 टाईम्स आणि हे 5 टाईम्स. म्हणजे 5 टाईम्स 5 आहेत. 5, येथे 5. नंबर एकाखाली एक आलेले आहेत. टॅली मार्क्स पण एकाखाली एक आलेले आहेत, छान दिसतात. 6 किती टाईम्स आहे काउंट करू. इथे 6 1 टाईम्स, 2 टाईम्स, हे 3 टाईम्स, हे 4 टाईम्स. आता नाही आहे म्हणजे 4 टाईम्स. 1 2 3 4, येथे लिहिणार 4. आता 7 किती टाईम्स आहेत. 7 1 टाईम्स, हे 2 टाईम्स, हे 3 टाईम्स आणि हे 4 टाईम्स. 7 पण 4 टाईम्स आहेत, येथे 4. 8 किती टाईम्स आहेत. 8
1 टाइम्स, हे 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 आणि 5 टाइम्स. आता नाही आहे म्हणजे 8 आहे 5 टाइम्स. हे 4 आणि हे 5 टाइम्स, येथे लिहिणार 5. आता 9 किती टाइम्स आहेत? 1, हे 2, 3 टाइम्स, हे 4 टाइम्स, 5, 6, 7 आणि हा एक 9, 8 टाइम्स. सर्व नंबर मार्किंग केलेले आहेत म्हणजे सर्व नंबर आपण काउंटिंगमध्ये घेतलेले आहेत. बरोबर आहे, एकही विसरलेला नाही आहे आपला. 9 आहेत 8 टाइम्स. हे 5, 6, 7, 8, येथे लिहिणार 8. येथे काय घेणार? टोटल एनने दाखवायची. एन इक्वल टू ही काउंटिंग, सर्व काउंटिंग किती आहे? सर्व नंबर 50 आहेत. बरोबर आहे, एन इक्वल टू 50. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.